नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण तयारी करत आहोत आणि हा आपला ऍक्ट विषय म्हणजे जे आपल्याला कायदे विचारले जातात त्याच्यावरती 20 प्रश्न त्यांचे डिटेल एक्सप्लेनेशन मी घेणार आहे. तर आधीचा जो आपला व्हिडिओ होता रॅपिड रिव्हिजनचा भाग 16वा त्यात भरपूर लोकांचे स्कोर तुम्ही लिहिलेले आहेत. तर स्नेहल जाधव या ताईचा स्कोर खूप चांगला आलाय. 58 बरोबर आलेत त्यांचे. 58 बरोबर आले आणि फक्त 2 चुकलेत. खूप छान स्नेहलताई, तुम्ही छान तयारी करताय. नंतर अनघा चव्हाण या ताईने पण तिचा स्कोर लिहिलाय. त्यांचे 10 चुकलेत आणि 50 बरोबर आलेत. खूपच चांगलं आहे बरं का अनघाताई, तुम्ही पण छान तयारी करताय. ते जे 10 चुकलेत ते नीट लक्षात ठेवायचे, त्याचे नोट्स काढायचे आणि रिव्हिजन करायची. नंतर ते चुकले नाही पाहिजे, बरोबर? आणि दुसरी एक ताई आहे फील विथ मी असं त्यांचं नाव आहे. त्यांचे 24 बरोबर आलेत. काय हरकत नाही. 24 बरोबर आले, त्यांचे 36 चुकलेत. त्या 36च्या जे प्रश्न आहेत त्यांचे छान नोट्स काढायच्यात आणि रिव्हिजन करायचं आहे. नंतर किरण ताई आहे, किरण तुरकर, त्यांचे 55 बरोबर आलेत आणि 5 चुकलेत. काय हरकत नाही, तुमचा छान स्कोर येत आहे. मी अशी अपेक्षा पण करत नाही की तुमचे पूर्णच्या पूर्णच बरोबर यावेत. 1-2 चुकतात असं नेहमीच होतं. आपली तयारी उलट चांगली सुरू आहे की आपल्याला खूप चांगला स्कोर येतोय. नंतर श्रुती जाधवचे 20 बरोबर आलेत. 20 बरोबर आलेत. काय हरकत नाही ताई, बाकीच्या 40 प्रश्नांची तुम्ही नोट्स काढायची आहे. अनिता गौरव, अनिता ताई 42 स्कोर आहे. चांगला स्कोर आहे तुमचा पण. चांगली तयारी करा. आणि शोभा मांडलिक यांचे 6 चुकलेत, 54 बरोबर आलेत. चांगले शोभाताई, चांगली तयारी करताय. अशीच तयारी करत राहा. तुम्ही नाही मेरिट मध्ये आला तर बघाच मग. म्हणजे येणार आहे तुम्ही मेरिट मध्ये. खरंच चांगली तयारी सुरू आहे तुमची. आता मी पूर्ण ऍक्ट घेतलेत ह्या सेशन मध्ये. पूर्ण ऍक्ट घेतलेले आहेत. म्हणजे कारण ऍक्ट वर पण आपल्याला क्वेश्चन अवघड अवघड विचारले जाऊ शकतात. तर पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार, म्हणजे कायदा विचारलाय, कोणत्या कायद्यानुसार एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने मालमत्ता या अटीवर हस्तांतरित केलेली मालमत्ता या अटीवर हस्तांतरित केली की हस्तांतर घेणारी व्यक्ती त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करेल, असं त्यांनी अट घातली. त्यांची मालमत्ता सुपूर्त केली एखाद्या व्यक्तीकडे आणि माझी काळजी घेईल असं अट मान्य केली. पण त्या अटीचे पालन झाले नाही. त्या व्यक्तीने त्या ज्येष्ठ नागरिकाच्या अटींचे पालन केले नाही. तर हस्तांतरणाबाबत विशेष कायदेशीर परिणाम होऊ शकतो. कोणता होऊ शकतो परिणाम? म्हणजे कोणत्या कायद्यानुसार हे सगळं असं आपण पाहू शकतो? कोणता कायदा आहे याविषयी? बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम, पालक व ज्येष्ठ नागरिकांचे भरण पोषण व कल्याण अधिनियम, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, हुंडा प्रतिबंधक अधिनियम. कोणता कायदा येईल? एखादा ज्येष्ठ नागरिक आहे, त्याने एका XYZ व्यक्तीला म्हटला की माझी संपत्ती घे पण माझी काळजी घ्यायची. पण त्या व्यक्तीने काय केलं, संपत्ती तर घेतली आणि त्या व्यक्तीची काळजी नाही घेतली. तर हा कायदा कोणत्या कायद्यानुसार हे प्रकरण कोणत्या कायद्यानुसार बघितलं जाईल? आता ज्येष्ठ नागरिक आहे म्हटल्यावर काय येणार आहे? ज्येष्ठ नागरिकांचे भरण पोषण व कल्याण अधिनियम या कायद्यानुसार हे प्रकरण हँडल केले जाईल. इथं कौटुंबिक हिंसाचार आहे का? नाही. कौटुंबिक हिंसाचार नाही. हुंडा प्रतिबंध असं काय आहे का? नाही. सक्तीचे शिक्षण असं काय आहे का? नाही. तर मोठा वाटणारा, अवघड वाटणारा प्रश्न पण कधी कधी सोपा असतो. फक्त मन लावून, ध्यान लावून तुम्ही हे करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. तर आता कायदा कधीचा आहे? हा कायदा आहे 2007. 7 मध्ये करण्यात आला हा कायदा आणि 29 डिसेंबर 2007 मध्ये हा कायदा लागू झाला आहे. कोणता? पालक व ज्येष्ठ नागरिकांचे भरण पोषण व कल्याण अधिनियम 2007. हा कायदा केला पण त्याचा उद्देश काय होतं? उद्देश होतं पालक आणि ज्येष्ठ नागरिकांना भरण पोषण मिळवून देणे, दुर्लक्षापासून त्यांचे संरक्षण करणे, त्यांच्या कल्याणाची व्यवस्था करणे आणि त्यांच्या काही परिस्थिती अशा असतात की तिथं मालमत्तेचे संरक्षण करावे लागते. तर हा उद्देश पण पूर्ण करायचा आहे. मुख्यतः हा कायदा ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक संरक्षणासाठी आहे. कशासाठी? त्यांचं आर्थिक संरक्षण करायचं आणि सामाजिक संरक्षण पण करायचं आहे. कोणाचं? पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचं आहे. आता आपण जो प्रश्न पाहिला तो कोणत्या कलमात होता? असं प्रकरण कोणत्या कलमात आहे? कलम 23. लक्षात ठेवायचं आहे. कलम 23 काय सांगतं? जर जर ज्येष्ठ नागरिकांनी आपली मालमत्ता एखाद्या व्यक्तीला या अटीवर दिली, कोणती अट? त्या व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाच्या मूलभूत हक्का
मूलभूत गरजा आणि शारीरिक गरजा पूर्ण करायच्या या अटीने त्या व्यक्तीला संपत्ती दिली, तर त्या व्यक्तीने तसे केले नाही तर ठराविक परिस्थितीत असे मालमत्ता हस्तांतरण अवैध घोषित करता येईल. म्हणजे काय होईल, त्या व्यक्तीने काळजी नाही घेतली तर मग मालमत्तेचे काय करायचे, तर ती मालमत्ता अवैध आहे असे घोषित करता येते. कलम लक्षात ठेवायचे. कलम काय आहे, कलम 23 नुसार. पुढचा कायदा आहे PCPNDT ऍक्ट संदर्भात. खालील विधाने पहा. लिंग निवडीवर बंदी आहे या कायद्यानुसार. प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर कायद्यातील अनुमत उद्देशापुरता मर्यादित आहे. गर्भाचे लिंग सांगण्यास पालकांची संमती असल्यास परवानगी आहे. काय बरोबर आहे, फक्त एक दोन, फक्त 2-3 की तिन्ही वाक्य बरोबर आहेत. PCPNDT ऍक्ट काय बरोबर येणार आहे आपलं, काय बरोबर आहे, तर काय बरोबर आहे, लिंग निवडीवर बंदी आहे का, हो लिंग निवडीवर तर बंदी आहे, त्याच्यामुळे एक वाक्य पहिलं वाक्य बरोबर आहे. प्रसूतीपूर्व म्हणजे डिलिव्हरीच्या आधी निदान तंत्राचा वापर कायद्यातील अनुमत उद्देशापुरता मर्यादित आहे, हो बरोबर आहे. प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वापर कायद्यातील अनुमत वैद्यकीय कारणांसाठीच करता येतो. हे दुसरं वाक्य पण बरोबर आहे. तिसरं वाक्य काय आहे, गर्भाचे लिंग सांगण्यास पालकांची संमती असल्यास परवानगी आहे. असं होत नाही. पालकाची संमती असली तरी गर्भाचे लिंग निश्चित करून सांगता येतं का, नाही. मग काय उपयोग आहे कायद्याचा, नाही. त्याच्यामुळे तिसरं विधान आपलं चूक आहे. पालकांची जरी संमती असली तरी गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे हे सांगण्यास परवानगी नाही. त्याच्यामुळे काय आपलं येईल, बी उत्तर म्हणजे 1 आणि 2 बरोबर आहे. पूर्व गर्भधारणा व प्रसूतीपूर्व निदान तंत्राच्या गैरवापरास प्रतिबंध आणणारा हा कायदा आहे. कधीचा, 1994 चा. कधी लागू झालाय, 1 जानेवारी 1996 ला लागू झालेला आहे. लक्षात काय ठेवायचं, कायदा आहे 94 चा पण लागू कधी झालाय, 1996 ला. 1 जानेवारी 1996 ला लागू झाला आहे आणि 2003 मध्ये दुरुस्ती पण करण्यात आलेली आहे. या कायद्याचा उद्देश काय असेल, उद्देश आहे लिंग निवड करण्यावर रोक आणायची, गर्भाचे लिंग निश्चित करण्यास प्रतिबंध घालायचा, प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा गैरवापर रोखणे, स्त्री भ्रूण हत्येला आळा घालणे. बरोबर, हा झाला उद्देश. पण महत्वाची कलमे कोणती आहेत, कलम 3A काय सांगतो, कलम 3A सांगतो लिंग निवडीवर बंदी आहे. 4 काय सांगतो, कलम 4 म्हणतो प्रसूतीपूर्व निदान तंत्राचे नियमन, हे कलम 4 सांगतं. कलम 5 मध्ये गर्भवती महिलेची लेखी संमती, यावर प्रश्न येऊ शकतो. गर्भवती महिलेची लेखी संमती यासाठी कोणते कलम आहे, तर ते कलम आहे 5. आणि गर्भाचे लिंग निश्चित करण्यास प्रतिबंध कशात आहे, कलम 6 मध्ये आहे. आलं लक्षात. प्रश्न अवघड आहेत बरं का ह्या वेळी ऍक्टचे, कारण मी थोडे अवघड घेतलेले आहेत. मला असं वाटतं की सोप्या प्रश्नांची तयारी तुमची चांगली झालेली आहे. तिसरा प्रश्न काय सांगतो, RTI ऍक्ट अंतर्गत अर्जदाराने माहिती मागवण्याचे कारण स्पष्ट करणे डॅश डॅश. आता इथं काय येईल सांगायचं. अर्जदाराने माहिती मागवण्याचे कारण स्पष्ट करणे अनिवार्य आहे, फक्त गोपनीय माहितीच्या बाबतीत अनिवार्य आहे, अनिवार्य नाही, माहिती अधिकारांच्या इच्छेवर अवलंबून असते किंवा अवलंबून आहे. काय येईल, एखाद्या अर्जदाराने माहिती मागवली त्यामागचं कारण स्पष्ट करणे अनिवार्य आहे का नाही, तर त्यामागचं कारण द्यायची काही गरज नाही, ते अनिवार्य नाही. आता हा कायदा कधीचा आहे आपण बघू. माहितीचा अधिकार अधिनियम आहे 2005 आहे, पण लागू कधी झालाय, लागू झालाय 12 ऑक्टोबर 2005 ला. हा कायदा आणण्याचा काय उद्देश होतं, काय उद्देश असेल माहिती अधिकार अधिनियम 2005 चा, तर सरकारी यंत्रणा आहे आपली त्यामध्ये पारदर्शकता आणायची आहे, त्यांचे उत्तरदायित्व आहे, नागरिकांचा माहितीचा अधिकार आहे आणि त्यासाठी हा कायदा आणलेला आहे. आता कलम 6 काय सांगतोय, कलम 6
माहिती मागवणाऱ्या व्यक्तीला माहिती कशासाठी हवी आहे याचे कारण सांगण्याची गरज नाही. मग असं म्हटलं, माहिती मागवण्याची प्रत्येकाला कारण विचारावी लागतील की बाबा तुला ही माहिती का हवी. त्याच्यामुळे अधिकृत कायद्यात ते स्पष्ट आहे की माहिती मागण्यासाठी कारण द्यायची गरज नाही. कोणतं कलम सांगतं? हे कलम आहे 6. आणि कलम 3 काय सांगतं? प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार आहे. कलम 4 सांगतं सार्वजनिक प्राधिकाराची काही कर्तव्य आहेत. कलम 4 सांगतं. आणि कलम 7 मध्ये आहे अर्जावर निर्णय देणे. आणि कलम 8 मध्ये माहिती देण्यापासून अपवाद आहे. काही माहिती अशी असते जिथे आपल्याला माहिती मागवता येत नाही आणि सरकारही आपल्याला माहिती देत नाही. जसं की आपल्या देशाची सार्वभौमत्वता, सुरक्षा आहे. तुम्ही इस्रो विषयी माहिती मागाल, मिळेल का? नाही मिळणार. ते कलम 8 मध्ये दिलेलं आहे. कधीचा कायदा आहे? 2005. लागू झाला 12 ऑक्टोबर 2005 ला. बरोबर? चला. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत खालीलपैकी कोणता संच कायदेशीर उपायांशी संबंधित आहे? कोणता संच म्हणजे खालील कोणता संच पाहायचा आपल्याला आणि त्यावर कायदेशीर उपायांशी कोणता संबंधित आहे ते द्यायचं आहे. संरक्षण आदेश आणि निवास आणि आर्थिक मदत हे मिळेल तुम्हाला. केवळ कारावास आणि दंड मिळेल. दत्तक आदेश आणि पालकत्व आदेश मिळेल. आणि भरण पोषण प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र यापैकी कुठला संच कायदेशीर उपायांशी संबंधित आहे? कोणता आहे? तर तुम्हाला संरक्षण आदेश मिळेल, निवास आदेश मिळेल आणि आर्थिक मदत मिळणार आहे. ए बरोबर आहे. कोणता कायदा आहे हा? कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 चा हा कायदा आहे. पण लागू कधी झालाय? तो लागू झालाय 26 ऑक्टोबर 2006 ला. कलम 3 काय सांगतं? कलम 3 म्हणतो की कौटुंबिक हिंसाचारात केवळ मारहाणीचा समावेश होत नाही. हा 2025 का 24 मध्ये प्रश्न आलेला होता यावरती की कौटुंबिक हिंसाचारात केवळ मारहाणीचा समावेश होतो. असं आहे का? नाही. यात असं नसतं. तर कलम 3 सांगतं कौटुंबिक हिंसाचारामध्ये शारीरिक हिंसा पण येणार आहे, तुम्हाला मारहाण होणार आहे, पण येणार त्यात. लैंगिक हिंसा जर तुमची संमती नसेल, तुमच्या सोबत तुमचा नवरा म्हणा किंवा इतर कोण असेल ते शारीरिक संबंध ठेवत असेल तर ती पण लैंगिक हिंसा आहे. शाब्दिक भावनिक हिंसा म्हणजे तुम्हाला सतत टोमणे देतंय, कोण रागावून बोलतंय, हे झालं शाब्दिक हिंसा. आणि आर्थिक हिंसा म्हणजे काय? माहेरातून 1 लाख आण, 2 लाख आण, अशी झाली आर्थिक हिंसा. ह्याचा सगळ्यांचा समावेश कशात आहे? कलम 3 मध्ये आहे. कलम 3 मध्ये सांगितलंय केवळ हिंसाचार मारहाणीची नसते तर ती इतर पण असते. कलम 17 काय आहे याविषयी? कलम 17 आहे सामायिक घरात राहण्याचा अधिकार. संरक्षणाचा आदेश आहे कलम 18 मध्ये. आणि कलम 19 म्हणतो निवास आदेश. कलम 20 आहे आर्थिक मदत. तर कलम 21 मध्ये बालकांच्या ताब्याविषयी आहे. बरोबर? चला. चाइल्ड मॅरेज ऍक्ट संदर्भात खालीलपैकी सर्वात अचूक विधान कोणते? अचूक म्हणजे काय? जे चूक नाही म्हणजे काय? बरोबर असलेले विधान कोणते आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. प्रत्येक बालविवाह सुरुवातीपासूनच अवैध असतो. प्रत्येक बालविवाह पूर्णपणे वैध असतो. काही बालविवाह रद्द करण्यायोग्य असतात, तर विशिष्ट परिस्थितीत काही बालविवाह पूर्णपणे अवैध ठरू शकतात. बालविवाह केवळ धार्मिक कायद्याने नियंत्रित होतो. कोणतं बरोबर आहे वाक्य? विचार करायचा आहे यावर. तर प्रत्येक बालविवाह सुरुवातीपासूनच अवैध असतो का? तर असं काय नाहीये. प्रत्येक बालविवाह पूर्णपणे वैध असतो का? तर पूर्णच येडं सेंटेन्स आहे, असं काही नसतं. बालविवाह केवळ धार्मिक कायद्याने नियंत्रित होतो असं आहे का? तर नाही. ऑप्शन सी आपल्याला एकदम योग्य आणि ॲक्युरेट वाटतो, म्हणजे आहेच तो. काही बालविवाह रद्द करण्यायोग्य असतात, बरोबर. विशिष्ट परिस्थितीमध्ये काही बालविवाह पूर्ण अवैध ठरू शकतात. हे एकदम चांगलं, सोपं आणि योग्य आन्सर आहे. हा कायदा कोणता आहे? बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 लागू झाला 1 नोव्हेंबर 2007 ला. या कायद्यानुसार पुरुषाचे वय आहे 21 वर्षापेक्षा कमी असू नये. जर असलं तर तो बालविवाह आहे. आणि महिला 18 वर्षापेक्षा कमी असेल तर ती असतो बालविवाह करणारी ती व्यक्ती असते.
अशा व्यक्तींचा विवाह म्हणजे काय असतो, जे पण कमी आहेत, 18 आणि 21 पेक्षा कमी म्हणजे तो बालविवाह असतो. कलम 3 म्हणतो बालविवाह रद्द करण्यायोग्य. याचा अर्थ काय? प्रत्येक बालविवाह आपोआप पूर्णपणे अवैध होत नाही. लक्ष द्यायचे. प्रत्येक बालविवाह आपोआप पूर्णपणे अवैध होत नाही. हे कलम 3 आहे. जर असं असतं की पूर्णपणे अवैध, तर मग आधी तर सगळे बालविवाह झालेले आहेत आधीच्या काळात. मग ते आपोआप अवैध झाले आहेत का? नाही. जर असं असतं तर मग त्यांची औलाद म्हणजे आपण म्हणतो की त्यांची लेकरं पण मग अवैध असते. म्हणून हा कायदा असा सांगतो की बालविवाह आपोआप पूर्णपणे अवैध होत नाही. कलम 12 काय आहे? विशिष्ट परिस्थितीत बालविवाह पूर्णपणे अवैध. कलम 9 प्रौढ पुरुषाने बालविवाह केल्यास त्याला शिक्षा होणार आहे. कलम 10 बालविवाह लावणाऱ्यास व्यक्तीस बाबत तरतूद आहे. कलम 11 बालविवाहास प्रोत्साहन परवानगी देण्याबाबत तरतूद आहे. पुढचा प्रश्न, मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? हा कायदा महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्वाशी संबंधित लाभाचे संरक्षण करतो. पात्र महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार मातृत्व लाभ मिळू शकतो. मातृत्व लाभ ही नियोक्त्याने स्वेच्छेने द्यायची सुविधा आहे. कोणतं विधान यातलं चूक आहे? हा कायदा मातृत्व लाभाशी संरक्षण करतो का? हो, करतो. आणि पात्र महिलांना कायद्यानुसार मातृत्व लाभ मिळतो का? हो, बरोबर आहे, मातृत्व लाभ मिळतो. पण सी चुकलेलं आहे. मातृत्व लाभ ही नियोक्त्याने स्वेच्छेने द्यायची सुविधा आहे का? नाही, ती स्वेच्छेने द्यायची सुविधा नाही, कारण मातृत्व लाभ मिळतोच. नियोक्त्याच्या इच्छेवर अवलंबून असलेला ऐच्छिक लाभ हा नाही. पात्र महिलांना कायद्यातील अटीनुसार हा कायदेशीर अधिकार मिळतो की त्यांना मातृत्व लाभ मिळणार आहे. कायदा कोणता आहे? मातृत्व लाभ अधिनियम 1961 लागू झालाय. 1 एप्रिल 1963 लागू झालाय. उद्देश काय? महिला कर्मचाऱ्यांना गर्भधारणा, प्रसूती आणि त्यानंतरच्या काळात रजा, आर्थिक लाभ आणि आवश्यक संरक्षण मिळणे. कलम 5 म्हणतो मातृत्व लाभ. कलम 10 आहे गर्भधारणा, प्रसूती किंवा गर्भपातामुळे उद्भवलेल्या आजारासाठी रजा. कलम 11 बाळाला दूध पाजण्यासाठी विश्रांती. 11A पाळणाघराची सुविधा कशात आहे? 11A मध्ये आहे. तर 2017 मध्ये यामध्ये एक दुरुस्ती करण्यात आली आणि ज्या पात्र महिला आहेत, कर्मचाऱ्या आहेत, त्यांच्या पहिल्या 2 जिवंत अपत्यांसाठी मातृत्व रजा कितीची आहे? 26 आठवड्यांची मातृत्व रजा दिली आहे. पण पहिल्या 2 जिवंत अपत्यासाठी आहे. जर तुम्हाला तिसरं पण झालं अपत्य, तर किती आठवड्यांची रजा आहे? ती रजा होईल 12 आठवड्यांची. RTE ऍक्ट मधील कॅपिटेशन फी आणि प्रवेशासाठी छाननी प्रक्रियेच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. दोन्हीवर कायद्यात निर्बंध आहेत. हे निर्बंध फक्त सरकारी शाळांसाठी आहेत. पालकांची संमती असल्यास दोन्ही नेहमी वैध आहेत. प्रवेशासाठी छाननी प्रक्रियेचा कायद्यात कोणताही संदर्भ नाही. कोणता पर्याय आहे बरोबर? RTE ऍक्ट. तर कॅपिटेशन फी आणि प्रवेशासाठी जी छाननी प्रक्रिया आहे, या दोन्हीवर कायद्यात निर्बंध आहेत. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 मधील कलम 13 काय सांगतो? कलम 13 म्हणतो प्रवेशाच्या वेळी कॅपिटेशन फी घेणे आणि प्रवेशासाठी छाननी प्रक्रिया करणे यावर बंदी आहे. म्हणजे शाळेत प्रवेश देताना पालकाकडून ठराविक वेळेत ठराविक प्रवेश शुल्काव्यतिरिक्त देणगी किंवा अतिरिक्त रक्कम मागणे आणि मुलांची निवड करण्यासाठी छाननी किंवा निवड प्रक्रिया घेणे कायद्याने प्रतिबंधित आहे. हा कायदा कधीचा आहे? 2009 चा आहे, पण लागू झाला आहे 1 एप्रिल 2010 ला. ह्या कायद्याचा उद्देश काय असेल? 6 ते 14 वयोगट आहे. लक्षात ठेवायचं आहे 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. तर लक्षात काय ठेवायचं अजून एक? कॅपिटेशन फी घेणे आणि प्रवेशासाठी छाननी प्रक्रिया ही गुन्हा आहे. यावर बंदी आहे. डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट
अंतर्गत कोणते विधान सर्वात योग्य आहे? विवाहाच्या वेळी दिलेली प्रत्येक भेट म्हणजे हुंडा असतो. प्रथेनुसार आणि निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या काही भेटवस्तूंना अपवाद असू शकतो. हुंडा फक्त रोख स्वरूपात असेल तरच कायदा लागू होतो. विवाहापूर्वी केलेली हुंड्याची मागणी कायद्याच्या कक्षेबाहेर असते. सांगा कोणतं योग्य आहे? आता विवाहाच्या वेळी दिलेली प्रत्येक भेट भेट हुंडा असते का? ती पण प्रत्येक नाही. त्यामुळे हे चूक आहे. हुंडा फक्त रोख स्वरूपात असेल तरच कायदा लागू होतो का? नाही. विवाहापूर्वी केलेली हुंड्याची मागणी कायद्याच्या कक्षेबाहेर असते का? नाही. तर आपण काय पाहिले? लग्नाच्या आधी, लग्नात आणि लग्नानंतर केलेली मागणी म्हणजे हुंडा असते. बरोबर काय आहे? प्रथेनुसार आणि निर्धारित अटी पूर्ण करणाऱ्या काही भेटवस्तूंना अपवाद आहे. कायदा कधीचा आहे? हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 मध्ये विवाहाच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या प्रत्येक भेटवस्तूला आपण हुंडा मानले जाते का? नाही मानत. आपण त्यांना प्रत्येक भेटवस्तूला हुंडा मानत नाही. कायद्यातील कलम 3 च्या अपवादानुसार विवाहाच्या वेळी कोणत्याही व्यक्तीकडून मागणी नसताना दिलेल्या भेटवस्तूंना आपण अपवाद मानू शकतो. आता आपण लग्नात गेलो तर आपण स्वइच्छेने काही नेऊ शकतो भेटवस्तू म्हणून. मग ती हुंडा असेल का? नाही, ती हुंडा नसणार आहे. हे कशात सांगितलंय? हे सांगितलं आहे कलम 3 मध्ये. आता हा कायदा हुंडा प्रतिबंधक अधिनियम लागू झाला 1 जुलै 1961 म्हणजे 61 मध्ये. आता हुंडा देणे, घेणे आणि मागणे यावर कायदेशीर प्रतिबंध घालणे हा कायद्याचा मुख्य उद्देश आहे. कलम 2 काय सांगतो? कलम 2 नुसार विवाहाच्या संदर्भात विवाहातील एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला किंवा संबंधित व्यक्तींना थेट किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा देण्याचे मान्य केलेली मालमत्ता किंवा मौल्यवान सुरक्षा यांचा समावेश हुंडामध्ये होऊ शकतो. हुंडा म्हणजे फक्त रोख पैसे नसतात, बाकी पण असतं. आता कलम 3 सगळ्यात महत्वाचा आहे. काय सांगतो कलम 3? हुंडा देणे, घेणे हे गुन्हा आहे, त्यासाठी शिक्षा आहे. कलम 4 हुंड्याची मागणी केली तर तुम्हाला शिक्षा होणार आहे कलम 4 अंतर्गत. आणि कलम 4 हे महत्वाचा आहे. हुंड्याशी संबंधित जाहिरातीवर बंदी आहे. तुम्ही कोणत्या न्यूजपेपर मध्ये, व्हॉट्सअपवर, कशावर पण जाहिरात देऊ शकत नाही की आमचा एवढा हुंडा आहे आणि आम्हाला असा असा मुलगा किंवा मुलगी पाहिजे. कलम 5 हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार पण अवैध असणार आहे. कलम 6 हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या फायद्यासाठी असेल. चाइल्ड लेबर कायद्याच्या संदर्भात बालक आणि किशोर या संकल्पनाबाबत दोन्ही शब्दांचा कायद्यात समान अर्थ आहे. कायद्यात दोन्हीसाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा आणि नियमाची चौकट आहे. किशोर व्यक्तींवर कोणतेही कामगार विषयक निर्बंध नाहीत. बालक म्हणजे फक्त 10 वर्षाखालील व्यक्ती. कोणतं बरोबर आहे? बालक म्हणजे 10 वर्षाखालील व्यक्ती का हो? सांगितले मी तुम्हाला 18 वर्षाखालील व्यक्ती बालक असते. त्यामुळे आपलं बी कट झालं. किशोर व्यक्तीवर कोणतेही कामगार विषयक निर्बंध नाहीत असं आहे का? हे असं नाही. आणि बालक आणि किशोर या दोन्हीसाठी कायद्यात समान अर्थ आहे का? नाही. बालक म्हणजे काय? 18 वर्षाखालील व्यक्ती बालक असते. आणि किशोर वय गट कोणता आहे? 14 ते 18 हा गट किशोर गट ओळखला जातो. तर कायद्यात दोन्हीसाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा आणि नियमाची चौकट आहे. हे आपलं बरोबर उत्तर आहे. कायदा कोणता आहे? बालक व किशोर कामगार प्रतिबंध व अधिनियम 1986. दुरुस्ती झाली 2016 ला आणि दुरुस्तीनुसार कायद्याचे नाव आणि बालक व किशोर यांच्या बाबतीतील तरतुदींमध्ये बदल करण्यात आले आहेत. उद्देश काय? रोजगारापासून संरक्षण करणे, किशोरांना धोकादायक व्यवसायापासून संरक्षण देणे, बालमजुरीला आळा घालणे, बालकांच्या शिक्षण व विकासासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे. कलम 2 काय करतो? कलम 2 मध्ये बालक आणि किशोर यांच्या वयोमर्यादा दिलेल्या आहेत. कलम 3 बालकांच्या रोजगारावर बंदी आहे. कलम 3A काय आहे? किशोरांच्या धोकादायक व्यवसायातील रोजगारावर बंदी आहे.
लक्षात काय ठेवायचंय? कलम 2 बालक आणि किशोर यांच्या वयोमर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत. चाइल्ड राईट्स कमिशनच्या कार्यक्षेत्राबाबत कोणते विधान अधिक अचूक म्हणजे बरोबर आहे? ते फक्त कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या बालकांवर कारवाई करते. बालकांच्या हक्काच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींचे परीक्षण करणे त्यांच्या कार्यात येते. ते फक्त दत्तक विषयक वाद सोडवते. ते फक्त शाळांमधील उपस्थिती तपासते. काय बरोबर आहे? चाइल्ड राईट्स कमिशन च्या कार्यक्षेत्राबाबत कोणतं बरोबर आहे? बी आपलं योग्य उत्तर आहे. बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींचे परीक्षण करणे हे त्यांच्या कार्यात येते. बाल हक्क संरक्षण आयोग हा केवळ बालकांनी केलेल्या गुन्ह्यावर कारवाई करणारी संस्था नाही. फक्त बालकांनी केलेल्या गुन्ह्यावर कारवाई करते का ही संस्था? तर नाही. आयोगाचे कार्य काय आहे? बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, संरक्षण व्यवस्था आणि धोरणाचे परीक्षण करणे. कायदा कधीचा आहे? 2005 चा आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बाल न्यायालये यांच्याशी संबंधित कायदेशीर व्यवस्था निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्यातील कलम 3 काय सांगतो? कलम 3 म्हणतो की राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना आहे. कलम 13 मध्ये काय या आयोगाची कार्य आहेत? एका पालकाने आपल्या मुलाच्या विवाहासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व वस्तू देण्याचे मान्य केले. विवाहाच्या वाटाघाटीत ही मागणी स्पष्टपणे मांडण्यात आली होती. या परिस्थितीत कोणता कायदा सर्वाधिक थेट लागू होतो? मातृत्व लाभ अधिनियम, हुंडा प्रतिबंधक अधिनियम, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम, माहितीचा अधिकार नियम. सोपा प्रश्न आहे, फक्त मोठा वाटतोय. कोणता कायदा येईल? ऑब्विसली विवाह चालू आहे, रोख रक्कम वस्तू देण्या घेण्याचे मान्य होत आहे, म्हणजे कोणता येणार आहे? हुंडा प्रतिबंधक अधिनियम येणार आहे. आता आपण पाहिलं कायदा आहे 1 जुलै 1961 चा. हुंडा देणे घेणे मागणे यावर बंदी आहे. हुंड्याची व्याख्या कशा दिली? कलम 2 मध्ये दिली. रोख रकमेत नाही. या संदर्भात मान्य केलेली मालमत्ता, मौल्यवान सुरक्षा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिली जाणारी संपत्ती या कायद्यानुसार हुंड्यामध्ये येत असतं. तर कलम 3 आहे आपलं काय? हुंडा देणे घेणे यासाठी शिक्षा. कलम 4 हुंड्याची मागणी केल्याबद्दल शिक्षा. कलम 4A हुंड्याच्या संबंधित जाहिरातीवर बंदी. कलम 5 हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा करार अवैध असणार आहे. आणि कलम 6 हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या फायद्यासाठी असणार आहे. खालीलपैकी कोणती परिस्थिती सीपीएनडीटी ऍक्टच्या उद्देशाशी विसंगत आहे? विसंगत विचारलेला आहे, विसंगत, जी कायद्याशी रिलेटेड नाही. अनुमत वैद्यकीय कारणासाठी प्रसूतीपूर्व निदान प्रक्रिया करणे, अनुवांशिक विकृती शोधण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करणे, गर्भाचे लिंग निश्चित करून पालकांना त्यांची माहिती देणे, निर्धारित नोंदी व्यवस्थित ठेवणे. विसंगत म्हणजे सरळ सांगा की काय चुकीचं आहे? आता ह्या कायद्यात गर्भाचे लिंग निश्चित करून पालकांना त्याची माहिती देणे असं आहे का? नाही. उलट हेच रोखण्यासाठी कायदा केलेला आहे. त्याच्यामुळे आपलं सी बरोबर असणार आहे उत्तर. सीपीएनडीटी ऍक्टचा मुख्य उद्देश काय आहे? प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा वैद्यकीय गैरवापर रोखणे आणि गर्भाचे लिंग निश्चित करून त्याची माहिती देणे प्रतिबंध करणे. कलम 5(2) नुसार प्रसूतीपूर्व निदान प्रक्रियेतून गर्भाचे लिंग कळले तरी ते गर्भवती महिला किंवा तिच्या नातेवाईकांना शब्द, चिन्ह किंवा इतर कोणत्याही प्रकारे कळवता येणार नाही. तर कलम 6 काय म्हणतो? कलम 6 म्हणतो गर्भाचे लिंग निश्चित करण्यास प्रतिबंध आहे. कायदा कधी लागू झालाय? लागू झालाय 1 जानेवारी 1996 ला. पण कायदा कधीचा आहे? 94 चा आहे.
या कायद्याचे दोन महत्वाचे उद्देश आहेत. किती? दोन. कोणते? लिंग निवडीला प्रतिबंध करणे आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्राचा गैरवापर रोखणे. आरटीआय ऍक्ट अंतर्गत खालील विधाने विचारात घ्या. काही माहिती जाहीर करण्यापासून कायदेशीररित्या वगळण्यात आली आहे. अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण सांगावे लागत नाही. वगळण्यात आलेली प्रत्येक माहिती कोणत्याही परिस्थितीत कधीही जाहीर करता येत नाही. काय बरोबर आहे? फक्त एक आणि दोन, फक्त दोन आणि तीन, फक्त आणि वरील सर्व. काय बरोबर येणार आहे आपलं उत्तर? तर बी बरोबर आहे. कसं? काही माहिती जाहीर करण्यापासून कायदेशीररित्या वगळण्यात आली आहे का? हो. अर्जदाराला माहिती मागण्याचे कारण सांगावे लागते का? तर नाही. आणि वगळण्यात आलेली प्रत्येक माहिती कोणत्याही परिस्थितीत जाहीर करता येत नाही. असं आहे का? नाही. अपवाद असलेली माहिती कोणत्याही परिस्थितीत जाहीर करता येत नाही असे सरसकट म्हणता येईल का आपल्याला? तर असे म्हणता येणार नाही. तर आरटीआय ऍक्ट मध्ये काही प्रकारची माहिती प्रकटीकरण म्हणजे सांगण्यास वगळण्यात आली आहे. यासाठी मुख्य कलम कोणता आहे? कलम 8 याविषयी आहे. कोणती माहिती सांगायची नाही? राष्ट्रीय सुरक्षा असेल, न्यायालयाच्या प्रकाशनास मनाई असेल, अशी माहिती देता येत नाही. कलम 6.2 काय सांगतो? कलम 6.2 नुसार माहिती मागणाऱ्या व्यक्तीला माहिती मागण्याचे कारण सांगण्याची आवश्यकता नाही. बरोबर? बरोबर. तर कायद्यात काही परिस्थितीमध्ये सार्वजनिक हिताचा विचार केला जातो. तसेच काही माहितीचा भाग वगळून उर्वरित माहिती देण्याची तरतूद आहे. कलम 3 काय आहे? प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार आहे. कलम 4 सार्वजनिक प्राधिकरणाची कर्तव्ये आणि कलम 6 माहिती मिळवण्यासाठी अर्ज. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मधील कौटुंबिक संबंध ही संकल्पना वैध विवाहापुरती मर्यादित आहे. कायद्यात नमूद केलेल्या विविध प्रकारच्या संबंधांना समाविष्ट करू शकते. फक्त रक्ताच्या नात्यांना लागू होते. फक्त पालक मुलांच्या नात्याला लागू होते. काय बरोबर आहे? तर कौटुंबिक संबंध ही संकल्पना कायद्यात नमूद केलेल्या प्रत्येक प्रकारच्या संबंधांना समाविष्ट करू शकते. कायदा कधीचा? 2005 चा. कलम 2F मध्ये कौटुंबिक संबंध याची व्याख्या केलेली आहे. अशा 2F कलमामध्ये. म्हणजे काय? फक्त कायदेशीर विवाह एवढीच मर्यादित आहे का? नाही. एवढी मर्यादित संकल्पना नाही. कायद्यानुसार दोन व्यक्ती म्हणजे मी किंवा माझा नवरा असेल. कायद्यानुसार रक्ताच्या नात्याने, विवाहाने, दत्तक घेतल्याने, संयुक्त कुटुंबातील सदस्य हे सगळे कशात येणार आहेत? कौटुंबिक संबंधात येणार आहे. लागू कधी झालाय कायदा? 26 ऑक्टोबर 2006 ला. आणि महिलांवर जे कुटुंबामध्ये हिंसाचार होतात त्यापासून अधिक प्रभावी संरक्षण देण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. आणि यामध्ये केवळ शारीरिक मारहाणीसाठी मर्यादित आहे का? नाही. यामध्ये शाब्दिक, आर्थिक हिंसा आणि शारीरिक लैंगिक हिंसा याचा पण समावेश होतो. एखाद्या किशोर व्यक्तीला धोकादायक व्यवसायात कामावर ठेवले आहे. नियोक्ता म्हणतो की पालकाची लेखी परवानगी आहे. या परिस्थितीत पालकांची परवानगी असल्याने रोजगार आपोआप वैध होतो. धोकादायक व्यवसायावरील कायदेशीर निर्बंध पालकांच्या संमतीने आपोआप संपत नाहीत. किशोर असल्याने कोणताही निर्बंध लागू होत नाही. फक्त कामाचे तास कमी केल्यास रोजगार वैध होतो. काय येईल? समजा एक किशोर व्यक्ती आहे. म्हणजे काय? 15 वर्षाची व्यक्ती आहे. म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे आणि त्याला कामावर ठेवले आहे. समजा एखाद्या कंपनीत किंवा कोणत्याही एखाद्या कामावर ठेवला आहे आणि त्याचा मालक काय म्हणतो की त्याच्या पालकाची संमती आहे, त्याच्यामुळे आम्ही कामावर ठेवले. अशा वेळेला काय होईल? कोणतं बरोबर येईल वाक्य? बी बरोबर येणार आहे. धोकादायक व्यवसायातील कायदेशीर निर्बंध पालकांच्या संमतीने आपोआप संपत नाहीत. पालक म्हणले आमची परवानगी आहे, ठेवा त्याला कामावर. असं जमलं तर कसं होईल? तसं होत नसतं. पालकांनी संमती दिली म्हणजे त्याला कामावर ठेवता येईल असं होत नाही.
बालक व किशोर कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 चा आहे आणि 2016 च्या दुरुस्तीनुसार किशोर म्हणजे 14 वर्ष पूर्ण झालेली पण 18 वर्ष पूर्ण नसलेली व्यक्ती म्हणजे 14 ते 18 वर्ष वयोगट. कायद्यानुसार किशोरांना धोकादायक व्यवसाय किंवा प्रक्रियामध्ये कामावर ठेवण्यास बंदी आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे काय? पालकांची परवानगी ही कायदेशीर बंदीला रद्द करणारी परवानगी नाही. पालकांची परवानगी असली तरी कायदा तुम्हाला सूट देत नाही. कायदा कधीचा आहे? मूळ कायदा 1986 चा, दुरुस्ती झाली 2016 ला. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आणि आरटीई ऍक्ट यांच्यातील योग्य संबंध कोणता? दोन कायद्यातला संबंध विचारलाय. कोणता? मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट आणि एज्युकेशन ऍक्ट विषयी. कोणता संबंध येईल? दोन्ही कायदे मातृत्व लाभाशी संबंधित आहेत. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट हा महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्वाशी संबंधित लाभांशी, तर आरटीई ऍक्ट हा प्राथमिक शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. दोन्ही कायदे फक्त सरकारी संस्थांना लागू होतात. दोन्ही कायद्याचा मुख्य उद्देश बालविवाह रोखणे आहे. काय संबंध आहे दोन्हीचा? सोपा प्रश्न आहे. तर दोन्ही कायदे मातृत्व लाभाविषयी आहेत का? नाही. आरटीई कशाचा आहे? शिक्षणाचा आहे. म्हणजे काय येईल बरोबर? बी उत्तर येणार आहे. हे तुम्ही वाचून घ्या. चाइल्ड मॅरेज ऍक्ट अंतर्गत बालविवाहातील संबंधित अल्पवयीन व्यक्तीला विवाह रद्द करण्याचा अधिकार वापरताना कायद्यातील निर्धारित कालमर्यादा महत्वाची ठरते. कोणतीही कालमर्यादा नाही. फक्त विवाहाची नोंदणी झाल्यासच हा अधिकार मिळतो. फक्त पालकांची संमती नसल्यास हा अधिकार मिळतो. बालविवाहातील संबंधित अल्पवयीन व्यक्तीला विवाह रद्द करण्याचा अधिकार वापरताना काय आहे उत्तर? कायद्यातील निर्धारित कालमर्यादा महत्वाची ठरत असते. कायदा कधीचा आहे? 2006 चा. कलम 3 काय म्हणतं? कलम 3 म्हणतं बालविवाह सामान्यतः रद्द करण्यायोग्य असतो. म्हणजे बालविवाह झालेल्या प्रत्येक व्यक्तीला न्यायालयाकडून विवाह रद्द करण्याची मागणी करता येते. मात्र हा अधिकार वापरताना कायद्यात दिलेली कालमर्यादा महत्वाची असते. विशेषतः विवाहातील संबंधित व्यक्तीने प्रौढत्व प्राप्त केल्यानंतर म्हणजे 18 वर्ष आणि 21 वर्ष प्राप्त केल्यानंतर 2 वर्षाच्या आत विवाह रद्द करण्यासाठी याचिका दाखल करायची आहे. म्हणजे काय? समजा एक 17 वर्षाची पोरगी आहे, बरोबर, आणि एक 20 वर्षाचा मुलगा आहे. या दोघांचं काय झालं? दोघांचं झालं लग्न. हे दोघांचा पण बालविवाह आहे की नाही? कारण मुलाचं 21 वर्ष पूर्ण नाही आणि मुलीचं 18 वर्ष पूर्ण नाही, त्याच्यामुळे झाला बालविवाह. आता समजा 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, आता त्यांचं समजा मुलीला एक वर्ष नंतर कळालं, म्हणजे 18 वर्षाची ती झाली आणि तिला कळालं की माझा तर बालविवाह झालाय आणि तिला काय करायचंय? हा विवाह नकोय. मग ती काय करणार? न्यायालयात जाणार आणि विवाह रद्द करण्याची मागणी करणार. किती कालमर्यादा आहे त्याच्यासाठी? तर तिचं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिने 2 वर्षाच्या आत विवाह रद्द करायचा आहे मला अशी याचिका टाकली पाहिजे. किती? 2 वर्षाच्या आत तिने याचिका टाकली पाहिजे. कधी? 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. सेम मुलाचं पण, आणि मुलाला 21 वर्ष पूर्ण झाली समजा, 21 वर्ष पूर्ण झाली आणि त्याला असं वाटलं की माझा तर बालविवाह झालाय, मला हा विवाह नकोय. मग त्यांनी काय करायचं? 21 वर्षाच्या पुढे म्हणजे 21 वर्षानंतर त्यांनी 2 वर्षाच्या आत न्यायालयात याचिका दाखल करायची आणि असा विवाह रद्द करून घ्यायचा आहे. आलं लक्षात? खालीलपैकी कोणता कायदा तरतूद संकल्पना संबंध चुकीचा आहे? त्यांची तरतूद आणि संबंध कशाविषयी आहे? कायदा त्याविषयीचा चुकीची जोडी ओळखायची आहे. पीसीपी एनडीटी ऍक्ट लिंग निवडीवर प्रतिबंध घालतो. आरटीआय ऍक्ट माहिती उघड करण्यापासून काही अपवाद घालतो. सिनियर सिटीजन्स ऍक्ट मालमत्ता हस्तांतरासंबंधी संरक्षण देतो. आरटीई ऍक्ट प्रसूतीपूर्व लिंग निश्चितीवर प्रतिबंध घालतो. त्यातली चुकीची जोडी कोणती आहे? ऑब्विसली राईट टू एज्युकेशन मध्ये प्रसूतीपूर्व लिंग निश्चितीवर बंदी असते का? नाही. हा तर पीसीपीएनडीटी ऍक्ट आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डी, कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे.
आता मला नाही वाटत की तुम्हाला हे डबल डबल सांगायची गरज आहे, कारण व्हिडिओ पण खूप मोठा होतोय. तर तुम्ही हे वाचून घ्यायचं आहे. खालील परिस्थितीचा विचार करा. एका महिलेने घरातील व्यक्तीकडून एका महिलेला घरातील व्यक्तीकडून शारीरिक छळासोबत आर्थिक नियंत्रण आणि घरातून बाहेर काढण्याची धमकी सहन केली आहे. या परिस्थितीत डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत फक्त शारीरिक हिंसा असल्याचंच संरक्षण मिळू शकते. कौटुंबिक हिंसाचाराची संकल्पना केवळ शारीरिक हिंसेपुरती मर्यादित नाही, फक्त फौजदारी न्यायालयातच उपाय उपलब्ध आहे. आर्थिक मदतीची कोणतीही तरतूद नाही. काय बरोबर येणार आहे? सोपा प्रश्न आहे. बी बरोबर आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येत केवळ शारीरिक हिंसेपुरती मर्यादित व्याख्या नाही. वाचून घ्यायचं तुम्ही बरं, कारण मध्ये सांगितलंय कौटुंबिक हिंसाचारामध्ये शारीरिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, शाब्दिक भावनिक अत्याचार आणि आर्थिक अत्याचार यांचा समावेश होतो. खालील विधाने योग्यरित्या विचारात घ्या. विधान पहिलं, डावरी प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये हुंड्याची मागणी करण्याशी संबंधित दंडात्मक तरतुदी आहे. आरटीई ऍक्ट मध्ये कॅपिटेशन फीवर निर्बंध आहेत. सिनियर सिटीजन्स ऍक्ट मध्ये पालक व ज्येष्ठ नागरिकांच्या भरणपोषणाशी संबंधित तरतुदी आहेत. पीसीपीएनडीटी ऍक्ट लिंग निवडीला कायदेशीर मान्यता देतो. तर आपलं 1, 2, 3 बरोबर आहे. विधान 4 चुकीचं काय आहे? काय आहे? पीसीपीएनडीटी ऍक्ट लिंग निवडीला कायदेशीर मान्यता देत नाही, तर त्याला प्रतिबंध घालतो. म्हणून 1, 2, 3 बरोबर आहे. आपल्या लक्षात तर आपले झालेले आहेत 20 प्रश्न. कायद्यांची चांगली रिव्हिजन झालेली आहे. असंच अभ्यास करत राहा आणि तुमचा स्कोर पुन्हा एकदा ऍक्ट विषयी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ऑल द बेस्ट.